माझा आहे या दृष्टिकोनातून मामा प्रत्येक भक्ताकडे पाहत असतात. देवा हे माझ्या मामाचं सामर्थ्य आहे. देवा मुस्लिम धर्माचा बापू कलावंत, पण त्याचा सुद्धा उद्धार माझ्या सद्गुरू बाळूमामाने केलाय. आणि म्हणून महाराज तुमचं आमचं फार मोठं सामर्थ्य की आज मामाच्या दरबारामध्ये तुम्हाला सेवा करायला मिळते. एकदा सगळ्यांनी मिळून त्या ठिकाणी महाराज देवाचं भजन करूया. एकदा मामाचा भंडारा कपड्याला लावून पहा. ज्याच्या ज्याच्या संसारामध्ये दुःख आहे ते दुःख संपल्याशिवाय राहणार नाही. ज्याच्या ज्याच्या संसारामध्ये संकटाची बाधा आहे ती बाधा संपल्याशिवाय राहणार नाही. देवा तुकडे सांगतात अरे पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे नेघे माझी वाचा तुके महालाभ भुकासाठी. देवा जगाच्या पाठीवरती जर पुण्यवंत व्हायचं असेल तर संतांच्या रस्त्याने गेलं पाहिजे. ज्या दिवशी संत जीवनात येतात ना त्या दिवशी संत आमच्यावरती कृपा करतात. ज्या दिवशी संत जीवनात येतात त्या दिवशी प्रेमाची भावना आम्हाला मिळते. ज्या दिवशी संत जीवनात येतात त्या दिवशी परोपकार मिळतो. आणि ज्या दिवशी संत जीवनात येतात त्या दिवशी जीवनाचा महालाभ मिळतो. महालाभ भुकासाठी. काय जीवनातला महालाभ आहे? धनवंत होणे म्हणजे महालाभ आहे का? अजिबात नाही. संत सांगतात की माणसानं पुण्यवंत झालं पाहिजे हा सगळ्यात मोठा महालाभ आहे. फार मोठं भाग्य आहे देवा तुमचं आणि आमचं. सद्गुरू बाळूमामाच्या दरबारात तुम्हा आम्हाला बसायला मिळते याच्यापेक्षा तरी मोठा महालाभ कुठला? ऐका काय महालाभ आहे? ज्याच्या ज्याच्या शेतामध्ये माझ्या मामाच्या बकऱ्या चरतात